सजीव माझे नाव इरफान अख्तर शेख. मी इयत्ता 6वी शिकतो. द लिव्हिंग वर्ल्ड म्हणजे सजीव सृष्टी. सजीव सृष्टी म्हणजे जिथे सर्व सजीव राहतात ती जागा. ग्रोथ म्हणजे शरीराची वाढ. आपली माणसाच्या शरीराची वाढ 18 ते 20 वर्षात होते. वनस्पतींची वाढ त्यांच्या मरेपर्यंत होत असते. प्रत्येक प्राणी ठराविक काळ जगतो. मानवाचे 100 वर्षे जगतो मानव, आणि कुत्रा 18 ते 20 वर्ष, हत्ती 70 ते 90 वर्ष, गॅलापागोस बेटावरील महाकासव 170 वर्ष जगतो, शहामृग 50 वर्षे जगतो. असे त्यांचे ठराविक काळ असतात. प्राण्यांच्या आणि मेफ्लाय कीटक हा फक्त 24 तास जगतो. प्राण्यांच्या निरनिराळ्या प्रकारांनी आपल्या पिल्लांना जन्म देतात. त्यांची वाढ देखील निरनिराळ्या पद्धतीने होते. प्राण्यांना जन्म देणाऱ्या प्राणी 3 प्रकारे जन्म देतात: पोटातून जन्म, अंड्यातून जन्म आणि रूपांतरण. अंडी घालणारे म्हणजेच ज्यांची पिल्ले अंड्यातून कवच फोडून बाहेर येतात: कावळा, कोळी, सरडा, मासे, बेडूक, साप आणि मुंग्या आणि कोंबडी यांची पिल्ले अंड्यातून बाहेर येतात. आईच्या पोटातून जन्म घेणारे गाय, शेळी, कुत्रा, मांजर, माणूस यांची पिल्ले आईच्या पोटातून जन्म घेतात. रूपांतरण दाखवणारे उदाहरण कीटक यांच्या वाढीच्या वेगवेगळ्या अवस्था असतात, जसे की फुलपाखरू, रेशीम, लाख यांचे वेगवेगळे प्रकार असतात. कोंबडीच्या पिल्लांना अंड्यातून जन्म कसा येतो? कोंबडी अंडी घालते. अंड्यातून पिल्ले येण्यासाठी त्यांना उभेची गरज असते, म्हणून ऊब देण्यासाठी कोंबडी त्या अंड्यांवर बसून राहते. या अवस्थेत ती जास्त काळ खुराड्याच्या बाहेर जात नाही. अंड्यांसाठी ती खूप आक्रमक बनते. रूपांतरण जसे की कीटक, फुलपाखरू व त्याची अळी म्हणजेच फुलपाखरूचे पिल्लू यात मात्र खूप फरक असतो. रूपांतरण म्हणजे पिल्लू आणि पूर्ण वाढ झालेले प्राणी. फुलपाखरातील रूपांतरण. फुलपाखराच्या 4 अवस्था असतात: अंडी, अळे, अळी, कोश, प्रौढ फुलपाखरू. आपल्याकडे बिबळ्या कडवा या नावाचा फुलपाखरू असतो. त्याचा जीवनक्रम: मादी वनस्पतीवर रुई अंडी घालते. 6 ते 8 दिवसातून अंड्यातून अळी बाहेर येते. अळ्या म्हणजे सुरवंट लांबुळके शरीर आणि अंगावर तंतू असतात. ते 2 ते 2.5 दिवसात काढ टाकतात आणि ते सतत पाणी कुरतडून खातात. खाण्याचा वेगही खूप असतो आणि झपाट्याने वाढ होते. 4 वेळा अशीच काढ टाकतो तो, आणि त्यानंतर 10-12 दिवस ही सुरवंटाची अवस्था असते. शेवटी काढ टाकण्यापूर्वी तो एका फांदीवर किंवा पानावर रेशीम सारखा गुंडी विणतो. शेवटची काढ टाकल्यानंतर तो त्या कोशावस्थेत जातो. 11 ते 12 दिवस तो कोशावस्थेत असतो. त्यामध्ये तो काहीही खात नाही. कोशावस्थेत त्याची पूर्ण वाढ होते. आकर्षक पंख आणि 6 लांब पाय तयार होतात. त्यापासून प्रौढ फुलपाखरू तयार होते. आपल्या सभोवताली अनेक प्रकारचे प्राणी आणि वनस्पती आढळतात. त्यामुळे काही बाबतीत साम्य तर काही बाबतीत भेद दिसून येतात. आपण चेतन क्षमता म्हणजे सजीवांमध्ये आणि निर्जीवमध्ये वेगवेगळे प्रकार असतात. निर्जीव म्हणजे जे हालचाल करत नाही, ज्यांना चेता क्षमता असत नाही, ज्यांच्यामध्ये पेशीय, बहुपेशीय हे असे अवयव नाहीत, त्यांना निर्जीव म्हणतात. सजीव म्हणजे जे हालचाल करू शकतात, ज्यांना
पेशी आहेत अशांना सजीव म्हणतात. बहुपेशीय आणि एकपेशीय म्हणजे काय? तर एकपेशीय म्हणजे ज्याच्यात फक्त एकाच पेशीपासून बनलेली. एक पेशी म्हणजे अमिबा आणि काही पॅरेशियम असे सूक्ष्मजीव. बहुपेशीय म्हणजे खूप साऱ्या पेशींपासून बनलेले, जसे की मानव, बेडूक, कीटक. काही कीटक जे आपल्या डोळ्याने दिसतात त्यांना बहुपेशीय सजीव म्हणतात. आता आपण बघणार आहोत प्राण्यांची लक्षणे आणि त्यांची वैशिष्ट्ये. लक्षण काय असतात सजीव प्राण्यांचे? वाढ, म्हणजे ज्या प्राण्यांची वाढ होत असते पिल्लापासून तर प्रौढ होण्यापर्यंत त्यांना वाढ म्हणतात. वाढ कशी होते? तर ती उंची वाढते, ताकद आणि ताकद वाढते, यामुळे प्रौढ बनतो. त्यानंतर असती अन्नाची आवश्यकता, म्हणजे आपण जसे मानव जेवण करतो तसे कीटक वेगवेगळ्या प्रकारचे हे करतात. मधमाशी जसे मध आणते, मुंगी जसे साखर खाते, त्या प्रकारे. वनस्पती अन्न निर्मिती करतात, वनस्पती स्वतःचे अन्न स्वतःच तयार करतात आणि प्राणी अन्न ग्रहण करतात, म्हणजे प्राणी अन्न सोडून दुसऱ्यांचे अन्न खातात. श्वसन म्हणजे सर्व सजीव जे आपण श्वसन करतो, ऑक्सिजन घेतो आणि कार्बन डायऑक्साईड सोडतो, याला श्वसन म्हणतात. उत्सर्जन म्हणजे टाकाऊ पदार्थ बाहेर टाकतात. प्रजनन म्हणजे आपल्यासारखाच दुसरा सजीव निर्माण करतात. चेताक्षमता घडलेल्या घटनेला प्रतिसाद देतात, म्हणजे आता कोणती घटना झाली तर ते लक्षात ठेवू शकतात, ते यालाच चेताक्षमता म्हणतात. हालचाल स्वयंप्रेरणेने हलतात. ठराविक आयुर्मान म्हणजे त्यांचे ठराविक काळानंतर त्यांचा मृत्यू पावतो. पेशीमय रचना एकपेशीय किंवा बहुपेशीय असतात. स्वयंपोषी आणि परपोषी. स्वयंपोषी म्हणजे वनस्पती. सर्व वनस्पती जमिनीतील पाणी, पोषक तत्वे, सूर्यप्रकाश, कार्बन डायऑक्साईड, पाण्यातील हरितद्रव्ये असे पदार्थ घेतात अन्नासाठी आणि अन्न निर्मिती करतात. यामध्ये ते ऑक्सिजन वायू तयार करतात आणि वायूमध्ये सोडतात. श्वसन सजीवांना जगण्यासाठी ऑक्सिजनची आवश्यकता असते. ऑक्सिजन शरीरात घेणे आणि त्याच्या वापरातून शरीराच्या बाहेर कार्बन डायऑक्साईड सोडणे याला श्वसन म्हणतात. प्राण्यांमध्ये वेगवेगळ्या श्वसनासाठी वेगवेगळे इंद्रिय असतात. वनस्पती त्यांच्या खोड आणि पानातील सूक्ष्म इंद्रियां छिद्राद्वारे हे श्वसन करतात. जसे मासे कल्ल्यांद्वारे श्वसन करतात. बेडूक ही आपल्या त्वचामार्फत श्वसन करतो, यालाच श्वसन म्हणतात. जसे मानव नाकाने श्वसन करतो. वेगवेगळ्या प्राण्यांना वेगवेगळे अवयव असतात श्वसन करण्यासाठी. उत्सर्ग म्हणजे प्राण्यांच्या शरीरात होणाऱ्या अनेक क्रियांमधून निरुपयोगी टाकाऊ पदार्थ बाहेर तयार होणे, याला उत्सर्जन म्हणतात. आणि उत्सर्जन म्हणजे उत्सर्ग शरीराबाहेर टाकण्याच्या क्रियेला उत्सर्जन म्हणतात. चेताक्षमता व हालचाल. सर्व सजीव चेतनेला प्रतिसाद देतात. घडलेल्या घटना किंवा ते लक्षात ठेवू शकतात, त्यांना कळते की काय घडलं आहे, यालाच चेताक्षमता म्हणतात. प्रजनन किंवा पुनरुत्पादन. सजीवांच्या स्वतःसारखाच दुसरा जीव निर्माण करण्याच्या क्रियेला प्रजनन म्हणतात. पुनरुत्पादन किंवा पुनरुत्पादन ही म्हणतात. प्रजनन हे सजीवांचे लक्षण आहे. काही सजीव पिल्लांना जन्म देतात, तर काही अंडी घालतात, तर काही अंडी घालून त्यांच्या पिल्लांमध्ये आणि त्यांच्यात खूप फरक असतो, जसे की कीटक, फुलपाखरू यांच्यामध्ये. आणि झाडांमध्येही झाडे ही आपल्या बियांद्वारे पुनरुत्पादन करतात. जसे की पोपट, खार हे प्राणी झाडांवरील फळे खातात. फळे खाल्ल्यानंतर त्याचे बी खाली पडतात आणि असे झाडाचे पुनरुत्पादन होते. उपयुक्त जीवन.
म्हणजेच आपण निरनिराळ्या वनस्पतींचं अन्न तयार करतो. वनस्पती जसे की वनस्पती आहे अडुळसा, हेरडा, या वनस्पतीचा आपण औषधे म्हणून वापर करतो. आपण काही पाळीव प्राणीही वापरतो आपल्या संरक्षणासाठी. कुत्रा जसे की कुत्रा. आपण आपल्या हौसासाठी मांजरही वापरतो. आपल्या कामासाठी गाय, म्हैस, घोडा, बैल असे प्राणी वापरतो. घोडा, बैल, उंट हे वाहतुकीसाठीही वापरतात. शेळी, मेंढी, कोंबडी हे प्राणी अन्नासाठी वापरले जातात. गांडूळ शेतीसाठी उपयुक्त असतो. तो शेतकऱ्यांचा मित्र असतो. अपायकारक सजीव म्हणजे जे आपल्याला हानी करू शकतात ते प्राणी. काही वनस्पती आणि प्राणीही आपल्याला हानिकारक असतात. अपायकारक वनस्पती कोणते? गाजर गवत, अपायकारक तण, अमरवेल, धोत्रा इत्यादी वनस्पती. तर अपायकारक प्राणी आपल्याला हानी करणारे प्राणी. डास, घरमाशी हे पाण्यात निर्माण झाल्यावर ते रोगांचा प्रसार करतात. उवा, लिखा, गोचीड हे त्वचा विकार करू शकतात. घुशी, झुरळे, उंदीर अन्नाची नासाडी करतात आणि विषारी साप व विंचू आपला मृत्यू करतात. हिंस्र सजीव जंगलात राहणारे काही हिंस्र सजीव म्हणजे शिकार करून राहणारे प्राणी जसे की बिबट्या, सिंह, वाघ. आता जंगलतोडीमुळे त्यांचे घरे नष्ट होतात. त्यामुळे ते मानव वस्तीत शिरतात. त्यामुळे ते पाळीव प्राणी जसे की म्हैस, गाय यांचे बळी घेतात आणि मानवाचेही बळी घेतात. त्यामुळे आपण जास्त जंगले तोडली नाही पाहिजे. झाडांचा वापर केला पाहिजे. जास्तीत जास्त झाडे लावली पाहिजे. आणि नॅशनल जिओग्राफी व डिस्कव्हरी या चॅनेलवर आपण प्राण्यांची व वनस्पतींची पाहू शकतो की वनस्पतींबद्दल माहिती घेऊ शकतो, प्राण्यांबद्दल माहिती घेऊ शकतो. आपली सर्वेक्षण संस्था म्हणजे भारतीय वनस्पती सर्वेक्षण संस्था 1890 मध्ये चालू झाली. जेव्हा ब्रिटिश होते तेव्हा आपण 1890 मध्ये ही संस्था चालू केली. त्यानंतर भारतीय प्राणी सर्वेक्षण संस्था 1916 मध्ये केली. त्यानंतर त्या संस्थांना आपल्या भारतामध्ये किती प्राणी आहेत, किती वनस्पती आहेत, ते कसे राहतात त्यांच्याबद्दल माहिती दिली जाते. आणि एका वहीत नोंदही केली जाते. वनस्पती परपोषी म्हणजे सर्व प्राणी व पक्षी वनस्पती हे दुसऱ्यांपासून अन्न तयार करतात. जसे वनस्पती मातीपासून पोषक तत्वे किंवा सूर्यापासून सूर्यप्रकाश आणि प्राण्यांपासून कार्बन डायऑक्साईड असे अन्न घेतात. तर परपोषी म्हणजे प्राणी जे आपण खातो ते. परपोषी म्हणजे शाकाहारी. परपोषीमध्ये शाकाहारी हे एक घटक येतो. शाकाहारी म्हणजे गवत खाणारे जसे की शेळी, मेंढी, जिराफ, गाय असे प्राणी. मांसाहारी म्हणजे शिकार करून खाणारे वाघ, बिबट्या असे प्राणी. आणि उभयनहारी म्हणजे कावळा शाकाहारी पण आहे आणि मांसाहारी पण, यासाठी तो उभयनहारी आहे. आणि मानव आपल्या